एकलहरे येथील औष्णिक केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नाशिक रोड, जेल रोड, सामानगाव, शिंदे, जाखोरी अशा गावांमध्ये नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दिनांक 13 रोजी 12:30 वाजता विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, नाशिक शहर व ग्रामीण भागात मागील 5 ते 6 दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरगुती व वाणिज्य विभागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाला व जनावरांना पाणी पुरवठा येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वीज पुरवठा 2 तास पुरवठा देणार होते, त्याचे नियोजनही झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठे हाल होत आहे. लवकरात लवकर